माणूस द्या मग माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला प्रभू दिसला माणूस द्या माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला प्रभू दिसला हो माणूस द्या माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला माणूस कसला हवा तुम्हाला सांग प्रभू मी शोध करी हो सांगा प्रभू मी शोध करी सांगा प्रभू मी शोध करी तब बोले प्रभु केविलवाणी कुटिल नको असला 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 माणूस द्या माणूस द्या हो भीक मागता प्रभू दिसला प्रभू दिसला माणूस द्या माणूस द्या माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला प्रभू दिसला प्रभू दिसला प्रभू दिसला श्री गोपाल कृष्ण महाराज की जय महाचिंतनाच्या ह्या पूर्वसंध्येला आपण ही प्रवचनाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. 28वे वर्ष आपण संपन्न करतोय महाचिंतनीचं. आदरणीय कापुस्तनीकर बाबा या ठिकाणी आलेले, मल्ले बाबा आले, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. हा अत्यंत खडतर प्रवास करत असताना आनंद मिळत गेला, त्रासही होत गेला. पण तो त्रास असला तरी तो सुखद होता. ये दर्द तुझे दिया है तो कोई बात नहीं. आणि लोकांचं संघटन जमत जमत हा प्रवास तसा अवघड असा होता की सर्व संप्रदायाच्या लोकांना एकत्र घेऊन कार्यक्रम करणं हे सगळ्यात अवघड होतं. भिन्न मताची माणसं एका मतावर स्थिर करणं आणि त्यालाही जागा तशी निवडणं हा महत्वाचा मुद्दा होता. संप्रदाय वेगवेगळे आहेत, मत वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये तीव्रता आहे. शैव वैष्णवांचे युद्ध झालेले आहेत आपल्याला माहित आहे. जितकं रक्त युद्धामध्ये सांडलं नाही इतकं धर्माच्या युद्धामध्ये सांडलेले हेही आपल्याला माहित आहे. आणि हे सगळं करत असताना थोडंसं इकडचं तिकडचं चिंतन झालं. सगळंच मला चांगलं वाटलं. पण मला माझी गाडी महत्वाची. गाडी खूप मोठ्या उभ्या आहेत बाजूला, शेजारच्या भारी गाड्या आहेत. पण त्या गाड्यांबद्दल आदर असणं, मला माझी आईच आवडते. मी माझ्या आईलाच आई म्हणणार. पण मला वाटतं कुणाला मावशी म्हणावं, कोणाला अक्का म्हणावं, कोणाला आंटी म्हणावं, कोणाला ताई म्हणावं, यातही त्यांचं भागून जातं आणि आपली काही अडचण येत नाही. आणि श्री चक्रधर प्रभूंच्या चरित्रामध्ये मला ह्या सगळ्या जागा दिसलेल्या आहेत. इतर संप्रदायाचा सन्मान करणं, इतर देवतांची शक्ती मान्य करून आपल्याला तिची गरज नाही म्हणून एकनिष्ठ असणं जे आहे ते मान्य करणं, इतर संप्रदायाच्या साधू संतांचा सन्मान करणं, त्यांच्या आपल्या अर्ध्या आसनावर बसवणं, एखाद्या विद्यावंताला अर्ध्या आसनावर बसवणं, वेगवेगळ्या मंदिरात मुक्काम करून त्यांनाही सहभागी करून घेणं आणि
आपलं शास्त्र सांगत असताना इतर शास्त्राचे संदर्भ देणं हा मनाचा मोठेपणा स्वामींकडे फार मोठा होता. आणि म्हणून त्यांनी 4 लाखाचंही प्रमाण घेतलं. लोकांनी फेकून दिलेला माणूस त्यांनी उचलला आणि हे चांगलं बोलला म्हटले. ते हे चांगलं बोलला. एवढंच नाही तर त्याचं मराठीकरण केलं. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्या क्रांतिकारकांनी जो लढा दिलेला आहे ते महत्व त्यांना कळलेलं आहे. तंत्र स्वतःच असावं, दुसऱ्याचं तंत्र तुम्हाला अडचणीमध्ये असतं आणतं. आणि स्वतंत्र, स्वशब्दाचा अर्थ आहे परमेश्वर. परमेश्वराचं तंत्र म्हणजे स्वतंत्र. तुमच्या मताला त्या ठिकाणी किंमत नाही, आपण काहीही म्हणतो. म्हणून सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजूनी हे सोडायला सांगितलं स्वामींनी. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही त्याच्यामध्ये बोलूच नका. काही कळत नाही आपल्याला. आणि हे इतर संतांनी मान्य केलं, चोखोबांनी मान्य केलंय. आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान. आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची. आम्हाला त्या अवघडावघड कळत नाही म्हटलं काही. शास्त्रांचा संवाद न कळे आम्हाला शास्त्रांचा संवाद कळत नाही. प्रेमामध्ये मग्न आहोत आम्ही, काही कळत नाही. या जमिनीवर उतरणं महत्वाचं आहे. मला सगळं कळतं असं आपण म्हणतो. आपला अहंकार आपल्याला फसवत असतो. शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे ज्ञान, न कळे ज्ञान, न कळे ज्ञान, न कळे आपण एकमेकांचं कौतुक करत असताना फार जास्तीचं बोलतो. आपण ते प्रेमामुळे बोलतो. आई बाळाबद्दल बोलत असताना बोलते ना, माझं सोनं आहे, रंगानं काळा असलं तरी, फटक्या गोधडीत झोपला तरी ती म्हणते की माझा राजा आहे. ही प्रेमाची भाषा आहे. शंकराचार्यांना त्यांचे विद्यार्थी नेहमी कौतुक करायचे की तुम्ही फार ज्ञानी आहात, फार ज्ञानी आहात. बरं वाटतं सामान्य माणसाला, अहंकारी माणसाला बरं वाटतं, फार ज्ञानी आहात. पण स्वामींनी एक लीळा सांगितली, त्याच्यामध्ये एक बालसमुद्र सांगितलेला आहे. आम्ही एकमेकाला ज्ञानाचे सागर म्हणतो, खरंच आहोत पण बालसागर आहोत. छोटस कळणारे आपण सागर आहोत. शंकराचार्य विद्वान होते आणि नम्र होते. एक दिवशी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सागराच्या काठी नेलं, समुद्राच्या. विद्यार्थी सोबत सगळे, आणि विद्यार्थ्यांमधला गैरसमज दूर करण्यासाठी काठी पाण्यामध्ये बुडवली समुद्राच्या आणि वर काढली. आणि विद्यार्थ्यांना विचारलं किती पाणी आहे रे काठीला? म्हणले थोडंच आहे, 2-3 चमचे पाणी असेल, बस एवढंच ज्ञान माझ्याकडे आहे. सागरा इतकं ज्ञान म्हणताना तुम्ही तेवढं माझ्याकडे नाहीये, बस एवढंच ज्ञान माझ्याकडे आहे. अहंकाराला उतरवणं, नम्रतेला उभं करणं हे खूप महत्वाचं आहे. आपले गैरसमज असतात, खूप गैरसमज आहेत. 90% आपलं जीवन असंच आहे. एक बाई नवऱ्याला म्हणाले की माझी मैत्रीण बाजारात भेटली होती, तुमची आठवण करत होती. हसला तो माणूस, कोणी हसत. तुझी मैत्रीण बाजारात भेटली. म्हटलं काय म्हटली ते सांग बरं, काय म्हटली सांग.
ती बाई म्हटली, ती असं म्हटली की ते काळ तोंड काही दिसतच नाही बऱ्याच दिवसापासून. पुढे काय वाढवून ठेवलं आपल्याला कळत नसतं, नाही कळत आपल्याला. आणि म्हणून अज्ञान घालवणं आणि ज्ञान निर्माण करणं, अयोग्याला योग्य करणं, नंतर ज्ञान देणं. सर्वज्ञ श्री चक्रधरांचं चरित्र म्हणजे माणसाला दुरुस्त करणं. माणूस फेकून दिला नाही स्वामींनी. महाराष्ट्रामध्ये अशी व्यक्ती पहिल्यांदा जन्माला आली की ते माणूस दुरुस्त करत राहिले, इतके दुरुस्त करत राहिले. दरोडेखोर निवडला जवळ, 7 व्यसना सगळा, हातात तलवार घेऊन फिरणारा. स्वामींच्या सहवासाला म्हटली ये. एक अहंकारी माणूस निवडला, हातामध्ये मशाल घेऊन फिरणारा. मी पृथ्वीवरचा सूर्य आहे, तो एक सूर्य, मी ज्ञानी आहे. अनेक लोकांना पराभूत केलं, जैत पत्र बगलेमध्ये मारलं आणि फिरत होता. ये. दोघेही महाराष्ट्राने नापास केलेले विद्यार्थी स्वामींनी घेतले. नापास विद्यार्थ्यांची पहिली शाळा आहे ती. अण्णा हजारेंनी काढली ती नंतरची, पण पहिली शाळा ती आहे. दुरुस्त केलं त्या माणसांना. माणूस दुरुस्त करायला किती जागा आहेत? फक्त 5च जागा आहेत. डोळे, पंचेंद्रिय, इथून वरच फक्त. खालचा दुरुस्त करायची गरज नाही. ह्या वरच्याच खालच्या सगळ्या इंद्रिय ऐकतात. कर्मेंद्रिय त्याचं ऐकतात. डोळे, नाक, कान, त्वचा, तुमची रसना, वाणी, एवढंच दुरुस्त करायचं आहे. इकडे लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य आहे पहा. माणसाला दुरुस्त करायला ग्रंथ लागतो असं तर नाहीये. एखादा श्लोक, एखादा अभंग, एखादं वाक्य पुरेसं आहे. आपल्या सैनिकांना सूचना देत असताना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका. एक ग्रंथ होऊ शकतो याच्यावर. महाराजांच्या अंतःकरणामध्ये शेतकऱ्याबद्दल असलेला जिव्हाळा, राजाच्या पाटलाची घटना, तिथल्या तिथंच कसं निर्णय क्षमता असेल. गोपाळकृष्णाची निर्णय क्षमता कशी असेल. कंसाबद्दल विचार केलेला महाराजाशिवाय पर्याय नाही. दुरुस्त होणारी वस्तू वेगळी आहे, अन्न दुरुस्त होणाऱ्या वस्तू बद्दल व्यवहार जो करायचा तो वेगळा आहे. तुमची गाडी खराब झाली, दुरुस्त करता, परत खराब झाली, दुरुस्त करता. आता दुरुस्त करायला जागाच नाही, त्यावेळेस तुम्ही भंगारमध्ये विकता. त्याला बाजूला करता जीवनातून. ही निर्णय क्षमता महत्वाची जीवनामध्ये आपले निर्णय दुसऱ्याच्या आधारावर बघतोय आपण. मुलगी बघायला जायचं, मित्राला न्यायचं, त्याला विचारायचं कशी वाटली तुला, तुला कशी वाटली हे महत्वाचे. त्याला काय विचारतो तुम्ही. गाडी घ्यायचा कोणाचा तरी सल्ला, चोरी करायची कोणातरी सल्ला. मित्र करताना फसवतो, सोयरे करताना फसवतो. निर्णय क्षमता आपली बरोबर नाहीये. पूर्वीच्या लोकांचे निर्णय किती छान असायचे. स्वतःच्या निर्णयावर जगणारे ते. स्वातंत्र्याचा काळ होता त्यांचा. आज आपण स्वतंत्र झालो असतो, आपल्याला वाटतं ठीक आहे ते इंग्रज गेले, बाकीचे गेले, सगळे गेले. तुमच्यातला काम, तुमच्यातला क्रोध, तुमच्यातला लोभ, तुमच्यातला मत्सर, याचे तुम्ही अधीन आहात की नाही. पैशाचं तुम्ही अधीन आहात की नाही. स्वतंत्र कसले आपण. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संत होऊन गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अगदी अलीकडचा संदर्भ घेतो माझ्या निरूपणासाठी. अलीकडचा मी आधार घेतलेला आहे. राष्ट्रसंत काय मागत होते देवाला आणि देव काय मागतो म्हणून सांगत होते. देवाची परिस्थिती डाऊन झाली. तो फिरतोय आणि म्हणतोय हात पसरून, माणूस द्या, माझा माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. काय सुंदर कल्पना आहे. विवेकानंद असाच माणूस मागत होते. म्हटले 10 माणसं मला द्या, जग बदलून टाकेल मी.
नाही भेटला माणूस. शिकलेले कमी होते काय? खूप शिकलेले होते. आणि शिकलेला माणूस माणूस असतोय तुम्हाला कोणी सांगितलंय? शिकलेला डॉक्टर डॉक्टर असतो, माणूस असेल असं नाहीये. एखादा मोठा कवी कवी असतो, माणूस असेल असं नाहीये. हा बंगालचा हा युनुस आहे ना, तिथला पंतप्रधान, त्याला शांततेसाठी पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार. माणूस आहे का तो? माणूस नाही तो. हातापायाचा आकार म्हणजे कुठं माणूस? अत्याचार, बलात्कार, गोळ्या घालून मारणं हे माणसाचं काम आहे. माणूस म्हणजे मननशील असलेला, माणूस म्हणजे परिवर्तनशील असलेला, ज्यांच्या संवेदना जिवंत आहेत तो माणूस आहे. जिवंतपणाचं लक्षण विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. स्वामी विवेकानंद, गती आणि विकास हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुमची गती संपली आणि विकास संपला, तुम्ही मेले. असं मेलेलं झाड वाळून जातो. मेलेल्या माणसाला पुरावं लागतं. पण चांगला माणूस मेल्यानंतरही जगत असतो. तुकोबाई आज, तुकाराम महाराज आजही जगतायत. त्यांची अभंगाशिवाय कीर्तन होत नाही, समाधान वाटत नाही. संतांच्या हातामध्ये जगाची नाडी आहे. आणि परिस्थिती चांगली लागते, तो माणूस चांगला असतो असंही नाही. तुकाराम महाराजांची परिस्थिती 3 वर्ष दुष्काळाचे तळखे बसले, अभंग थांबले नाहीत. काय सामर्थ्य त्या प्रतिभेमध्ये. श्री चक्रधर प्रभूने सगळ्यात जास्त सामर्थ्य कशात असतं आम्हाला निरूपण केलं आणि म्हणाले, शब्दी सामर्थ्य अति. शब्दामध्ये सामर्थ्य असतं. पत्रकार बांधवांच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. आम्हा घरी धन शब्दांचे रत्ने, शब्दांचे अस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दांचाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. सामर्थ्य शब्दामध्ये आहे, शक्तीमध्ये सामर्थ्य आहे, पण फार दिवस नाहीये. पैशामध्ये सामर्थ्य आहे, नाही कोण म्हणतं पैशाचा भरोसा नाहीये. पैशाचा भरोसा. ज्ञानामध्ये सामर्थ्य, ज्ञानी माणसाचं सगळे ऐकतात, एक एक वाक्याचे अधीन होता. पण त्यांच्या ज्ञानामध्ये सामर्थ्य असतं. शेवटी सामर्थ्य कशामध्ये असतं? प्रेमामध्ये सामर्थ्य असतं. हातात बंदूक घेऊन तुम्ही एखाद्या जनावराला ताब्यात घेऊ शकत नाही. वाघाला, सिंहाला प्रेमाने पाठीवर बसू शकता. नेहमी उदाहरण देतो, हिमाल कशाला जातो मी? बाबा आमट्यांची चिरंजीव विकास आमटे. घरामध्ये वाघ आहे, विषारी साप आहेत, अंगा खांद्यावर खेळतात. वाघाच्या डोक्यामध्ये तोंड टाकलं ना, डोकं टाकलं तरी ते चावत नाही. हो, प्रेमाला चावता येत नाही. आम्ही जे चावतोय ना आज, प्रेम नाही आमच्यामध्ये. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. हो दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, सागवी दुर्गन पाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. जय श्री कृष्ण.
झूठे फल शबरी के खावे, फल शबरी के खावे, झूठे फल शबरी के खावे, झूठे फल शबरी के खावे, बहुविध प्रेम लगाई सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वेरूळला मुक्कामी असतात, परिवार सोबत आहे त्यांच्या, जग सगळं बघायला येतं, इतकं सुंदर ते लिहिणं, त्या सौंदर्यात भर पडली श्री चक्रधर स्वामींच्या सौंदर्याची। स्वामी सकाळी उठायचे आणि फिरायला जायचे। महादेव राजाने ते जंगल राखून ठेवलेलं होतं, अभयारण्य, सगळे हिंसक प्राणी त्याच्यामध्ये होते। सकाळी गेले, परिवार सोबत आहे, पटांगणामध्ये स्वामी उभे राहिले। सकाळची वेळ किती महत्वाची, किती सुंदर वेळ असते, वातावरण शांत असतं, तो आनंद आम्ही उपभोगत नाही, उशिरा उठणाऱ्या माणसाच्या नशिबात नाहीये। एक कारण माणूस उपासने असण्याचं हे कारण आहे काय की माणूस उपाशी आहे। जेवायला गेले, पुरणपोळीचे जेवण तुम्हाला वाढलं, पण असं आदळून वाढलं, नावेला जण खावं लागलं, पण खाऊनही माणूस उपाशी आहे। जे बघायला पाहिजे ते बघायलाच भेटत नाही, एकदा बघितलं की समाधान वाटलं, पण ते बघायलाच नाही भेटलं तर पाहूनही माणूस उपाशी आहे। ऐकावं वाटतं पण ऐकायलाच भेटत नाही, भेटत ऐकायला, उपाशी तो माणूस, कान उपाशी आहेत त्याचे, त्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करणारं काही त्याला समजलंच नाही, दिसलंच नाही। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, उपाशी आहे माणूस। भाकरीनं पोट भरतं, मन भरत नाही, आणि हा उपाशी माणूस खतरनाक असतो। भूक्षितम किम न करोति पापम, भुकलेला माणूस काय पाप करत नाही। विश्वामित्राला भूक लागली, खायलाच काय नाही, गायत्री मंत्र त्यांनी तयार केलेला इतका मोठा माणूस। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। आज सगळीकडे गायत्री मंत्र म्हटलं जातो। भूक लागली, उपाशी होता, काहीच नव्हतं, एका ठिकाणी गेला आणि पुत्र कापलेलं दिसलं, त्याची सडलेली टंगडी खाल्ली त्याने। बलात्कार उपाशी माणूस आहे, अत्याचार उपाशी माणूस आहे। या माणसाला तृप्त करणं महत्वाचं आहे। म्हणताना तुम्ही वाह क्या बात आहे। शत्रूही जेव्हा तुम्हाला वाह म्हणतो ना, हे तुमचं कौतुक आहे। या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत करने वाला शिवाजी आ रहा है। कुठल्या विद्यापीठापेक्षा केवढे प्रमाणपत्र आहे। शिवाजी महाराजांवर दिलेले तुम्ही हजारो व्याख्यान, आणि हे एक वाक्य औरंगजेबाचं भारी आहे, लक्षात ठेवा, भारी आहे। भयाने घाबरलेले आहोत आपण, दचकतोय, सारखे दचकत सुटतोय। पूर्वी जमिनीवर बिनधास्त झोपायचो, आता जमीन भरोश्याची नाही राहिली, भूकंप होतो, विश्वासाची जागाच नाही उरली। संतांचे पायी हा माझा विश्वास आहे, त्यांच्या पायावर, आमच्या शब्दावर नाही। राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये राज्य दिलं विश्वामित्राला, जागेपणी पाळलं, जागेपणी आम्ही आश्वासनं देत होतो, तर आम्हाला स्वप्नही पडत नाही, इतका बिघडलंय माणूस, एवढं बिघडलं। परिवार उभे आहेत, स्वामी उभे आहेत, झुळझुळ वाहणारा नळ्याचा आवाज येतोय, पक्ष्यांचा किलबिलाट येतोय। पक्ष्यांचं संगीत वेगळं आहे हो,
जरा नरस्पर्श करा, तुम्हाला थोडासा आनंद मिळेल. कुत्र्याला स्पर्श करा, थोडासा आनंद मिळेल. रतन टाटाचा गोवा नावाचा कुत्रा प्रेताजवळ बसवला होता. घरी आला, तुकडा बघत तो रडत होता. दोन्ही डोळ्याला धारा होत्या. 3 दिवस उपाशी राहिला आणि त्याने प्राण सोडला. स्वामींचा कुत्रा खरोखरच चांगला होता हे कळण्यासाठी हे अलीकडचं उदाहरण चांगलं आहे. डांगरेश नावाचा स्वामींचा कुत्रा, चेतक नावाचा घोडा महाराणा प्रतापांचा, शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा. माणसाला जे जमलं नाही ना ते त्यांनी केलं. स्वामी उभे राहिले, झुडूप हालायला लागले. त्या जंगलातले गर्द झाडी झुडूप हालायला लागले. काहीतरी येत आहे. सगळ्यांच्या लक्ष तिकडे गेलं. काहीतरी येत आहे. तिथून बाहेर काय येतं? वाघ येतो का सिंह येतो? बाहेर जे आले ते डुक्कर होतं, लांब दात असलेलं. ते धडक मारतं, माणसाला चिरतं. ते डुक्कर दिसलं. आपल्या दिशेने येतं म्हणून स्वामींच्या सोबत असलेली ती सगळी माणसं पळून गेली. आपल्याला मारल म्हणून. हा बिघडलेला माणूस आहे. विश्वास असलेला माणूस नाही. स्वामींवर विश्वास नाहीये. माणसं आताही तशीच आहे, तेव्हाही तशीच होती. आताही तुम्ही आगे बढव, हेच परत आडवे येतील, सांगता येत नाही. मित्र घात करत नाही का? केला ना मित्राने घात. लोकेशन त्यांनी पाठवलं. एका ताटामध्ये जेवणारी माणसं, सोबत गप्पा मारणारी माणसं. तो सिद्धार्थ नावाचा मित्र माणसाचा माणसावर विश्वास नाही. वर आणा. विरोळकर गुरुजी आलेलेच उद्याचे उद्घाटक टाळ्या वाजवा. इतका बदलतो माणूस. सगळे पळून गेले. स्वामी उभेच होते, स्थिर उभे होते, निश्चल उभे होते. निश्चलत्व महत्वाचं आहे. बुद्धिस्त स्थैर्य, चारित्र्याची धवलता आणि विचाराची परिपक्वता हे माणसाचं लक्षण सांगणारे 2 शब्द आहेत. काय साठतंय तुमच्या बंगल्याला? पैशाला काय साठतंय तुमच्या? गुरुजी वर या, गुरुजी वर या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचंच मी आज काव्य घेतलेले निरूपणाला. गुरुजी आज गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख आहेत. माझ्यापेक्षा फार विद्वान आहेत. संस्कार शिबिरे घेतात ते, आणि ते माणसं दुरुस्त करतात. अहोरात्र कष्ट घेतात. भागवत करणारे शेकडो गुरुजींच्या जवळ शेकडो माणसं. तबला हार्मोनियम वाजवणारे गायक तर किती सांगता येत नाही. स्वामी उभेच आहेत. निश्चलपणानं पळतात माणसं. असं वेळेला पळाले ना स्वामींच्या भोवताची माणसं, पळाले. अजून पळायच्या विचारात होता. भगवंतांनी त्यांची नस दाबली. निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःख तरो लुकिम अकीर्तिम चापी. अरे तुझी अपकीर्ती होईल, करतोस काय तू? मग जागेवर स्थिर राहिला तो. पळायच्या विचारात होता. स्वामींच्या भोवतालचे पळाले. डुक्कराला स्वामींच्या दिशेने धावत आलं. 10-15 फूट अंतरावर उभं राहिलं. स्वामींकडे बघितलं. चेहरा वाचला त्याने. आम्ही पुस्तकही धीड वाचत नाही, त्याने चेहरा वाचला. काय वाचलं? चेहऱ्यातली प्रसन्नता वाचली, स्थिरता वाचली,
सहज आहे की वाघ जरा आला तुम्ही पळायला लागले तुमच्या मागे धावे येतो, पण तुम्ही स्थिर उभे राहिले तर नाही धावत. विवेकानंदांना रस्त्यामध्ये वाघ दिसला, स्वामीजींनी त्याच्याकडे बघितलं, स्थिर उभे राहिले. राष्ट्रसंतांना असं वाघ दिसलं, स्थिर उभे राहिले. मोठ्या वाघाला बघून लहाना वाघ पळून गेला. आत्मबल हे आतलं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. आतलं सामर्थ्य, बाहेरचं सामर्थ्य भरोशाचं नाहीये. शरीराच्या सौंदर्य कुठे भरोशाचं आहे. सौंदर्य स्पर्धेला जाणारी मुलगी मध्येच गांधील माशी जरी इथं चावली तर तिला वापस यावं लागेल. क्षणभरात नष्ट. मेकअप केल्यानंतर थोडं पाणी पडलं की पांढरा फटक चेहरा पडतो. हे हिरो बघा ना तुम्ही, अमुक खान तमुक खान सगळे बिना मेकअपचे विचित्र, फार विचित्र दिसतात. स्वभाव सौंदर्य वेगळं आहे, ते आतलं आहे. श्री चक्रधर स्वामींनी सुंदरतेचं वर्णन केल्यानं नाव घेतलं सीतेचं. प्रीती सीता बरवी, केवढा मोठेपणा आहे स्वामींचा. रामायणावर प्रेम करणाऱ्या माणसाने सीता मला सांगितलेली नाहीये, स्वामींनी सांगितली. ती सुंदर आहे. एका युगातली एकच व्यक्ती सुंदर आहे, सीता. द्वापरातला कृष्ण, कलियुगातला आम्ही. सुंदर आहे. सुंदर कशी आहे? चांबडं फक्त नाही आहे, शरीर तो सुंदर आहेच. तिचं बोलणं, चालणं, बसणं, उठणं सौंदर्य तुमच्या बसण्यात आहे, तो सौंदर्य तुमच्या बोलण्यामध्ये आहे. एका घरी गेलो, प्रेमातला माणूस आहे, म्हटलं घरी असेल, भेटू गेलो. एक बाई भेटली, तिथं दरवाजात उभी होती. म्हटलं ही त्याची बायको असावी, हीच बायको हिची. पण तिच्या हातामध्ये भारी मोबाईल, अंगावर अलंकार, पावडर वगैरे लावलेलं, गळ्यामध्ये लॉकेट, सुंदर अलंकार, सुंदर, ती सुंदर, सगळं सुंदर. मी विचारलं प्रभाकर भाऊ कुठे गेले? ती म्हटली परभाकर, परभाकर परभावती कुंकड गेले कोणास ठाऊक. सौंदर्य संपलं. स्वभावाचं सौंदर्य संपलं. अशा काही माणसं भेटतात, दिसतात खूप चांगलं, पण इतके गावरान, एवढी ग्राम्यता असते त्यांच्यामध्ये. सांगा ना लोकांना, सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं, तिच्या संवादाचं वर्णन केलंय. आतून बाहेरून सुंदर होती ती. रामा शुद्ध सत्वाचा अवतार, स्वामींचं सूत्र आहे. किती उंची गाठली ती. वैकुंठीच्या विष्णूचं नाही म्हटलंय, त्यापेक्षा वरचा भैरवाचा विष्णू आहे, त्याचा अवतार आहे तो. भक्तीचं उदाहरण देत असताना कुणाचं नाव नाही घेतलं. भक्ती जशी रामाची लक्ष्मणे केली, आदर्श भक्त म्हणून लक्ष्मणाचं नाव घेतलं. हे लोकांना सांगा ना, लोकांना माहिती नाहीये. 14 वर्ष तू उपाशी राहतो. मी बघितलंय. लातूरला मी कार्यक्रमाला गेलो, भूक लागली होती, हातपाय धुतले, त्या घरी जेवायला बसलो. पुरणपोळी होती, भजी, कुरडी, पापड सगळं होतं. कधी घास तोंडात टाकू असं मला वाटलं. पुरणपोळीचा घास मी चुरवला, दुधामध्ये टाकला, थोडासा भिजू दिला, उचलला. आणि तिथं एक समोर बसलेला मुलगा होता. तो म्हटला, आमची ताईला ओळखता का तुम्ही? ती बाई वाढत होती. म्हटलं नाही. म्हणे 12 वर्ष झालं उपवासी, काहीच खात नाही, अन्न घटक नाही, काहीच नाही, काहीच नाही. मला आश्चर्य वाटलं, रे बापरे. बोले काहीतरी काहीच नाही. सुरुवात कशी झाली? नाही म्हणजे तुम्ही सुरू करा, तुमच्या आतमध्येच टांगलेलं, तुम्ही सुरू करा. मला सांगा काय नाही. वांत्या होत होते, म्हणजे जेवण पचत नव्हतं. खूप डॉक्टरांना दाखवलं, काहीच नाही. नाही खाल्लं तर बरं वाटायचं. लग्न झालेलं आहे, सडपात. मी तिला विचारलं, ताई तुला उत्साह राहतो का? तुला स्फूर्ती येते का? ताजं ताजं तवानं वाटतं का तुला? का असं आळस वगैरे? काहीच नाही म्हटलंय. मस्त मी मजेत आहे. तिला 2 मुलं झाली. त्यानंतर किती ब्लडिंग झालं असेल. तिला दूध येते, तिला शौचालय जाते, शौचालय येते तिला. मला आश्चर्य वाटलं की ठीक आहे, तर मला लक्ष्मणाचं वाटत नव्हतं तसं, पण असू शकतं. तितक्या वर्षात तो उपवास आहे, काहीच अन्न घटत पोटामध्ये नाही. आणि मी नागपूरला गेलो, श्याम मानवला भेटायचं म्हणून तिथल्या एका प्रेसमधल्या मुलाला बोललो मी. तो उपदेशी मुलगा होता. म्हटलं मला मानवला भेटायचं आहे.
हा काय प्रकार आहे मला विचारायचंय. ते म्हटले मानवला भेटायचं काही कामच नाही बाबा आपल्याला. आमच्या रामटेकला एक मुलगा आहे, म्हटलं 3 टाइम दाबून जेवतो पण संडासला जात नाही. 3 टाइम जेवतो, 2 वर्ष झाले तिकडं जात नाही. मला हे यापेक्षा आश्चर्य वाटलं. एका आयुर्वेदिक डॉक्टरला विचारलं, त्यांनी मला उत्तर दिलं. बरं वाटलं मला ते, पण आणखी चांगलं मिळलं तर चांगलं होईल. ऑटोमॅटिक चरबीचं अन्न बनतं. तुम्ही उपचारानंतर तुमचं वजन कमी होतं ना, याचं कारण तुमचं शरीर बाहेरचं मागणं बंद करतं आणि आतलं सुरू करतं, चरबी खायला सुरुवात करतं. आणि इतकं हुशार आहे ते शरीर. बाजाराला गेल्यानंतर आपण अगोदर जुने नोटा खर्च करतो ना, असं ते सडलेला जो बागान आहे त्यातलं अन्न घेतं, त्याचं अन्न बनवतं आणि ते खातं. 21 दिवसात सगळं संपलेलं असतं. मग पुन्हा ते आपल्याला सूचना करते की आता काहीतरी पाठवा. चांगलं चांगलं बाहेर आहे, सगळीकडे आहे. म्हणून मला कबीरजी आवडतात, मला ग्रामगीता आवडते, भगवद्गीता आवडते, मला अष्टावक्र महागीता आवडते, मला कृष्णाच्या 5-7 गीता आवडतात. उद्धव गीता आहे, भगवद्गीता आहे, अनुगीता आहे, पांडव गीता आहे, सगळ्या गीता मला आवडतात. आणि शेवटची पायचेरी आली माझी, जरा गीता नावाची एक गीता आहे कृष्णाची. आणि ती केव्हा जन्माला आली की ज्यावेळेस त्या व्याधाने बाण मारला भगवंताला, पळत आला तो, हरिण समजून बाण मारला, बघतो तर कृष्णाला बाण लागला, रक्त बंबाळ पाय झालेला आहे, तिथे क्षमा मागायला लागला, रडायला लागला. तेव्हा जी निरूपण केली त्या गीतेचं नाव आहे जरा गीता. इंद्रजित देशमुख साताऱ्याचे, त्यांच्या व्याख्यानात मी ऐकलंय आणि मला बघायची ती. गुरुजी कुठं भेटली तर मला सांगा. जरा गीता काय निरूपण असेल त्या ठिकाणामध्ये. आणि श्रीकृष्णाचा जो जिवंतपणा आहे, जी स्फूर्ती, जी प्रतिभा आहे, जखम लागल्यानंतरही थांबलेली नाहीये, तिथेही गीता, तिथेही गीता. भगवद्गीता म्हणजे माणसाला दुरुस्त करणारी गीता. डुकराला स्वामींच्या समोर उभं होतं, पाहत होत, बराच वेळ बघितलं, तसे डोळे नाही दिसले कोणाचे, चेहऱ्यावरची ती प्रसन्नता नाही दिसली कुठे. तुझी भीतीच निघून गेली. असं अभयाचं कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाणे. त्या डुकराला वाटतं का जनावरांचं वाटलं ना, त्या कुत्र्याला वाटलं. शरीर सोडलं त्यांनी, जागीच थांबलं. तर डुकर जागीच थांबलं, परतून निघून गेलं. त्यांना वाचणं इतकं तुमचं शरीर पुस्तक झालं पाहिजे, निघून गेलं. पळून गेलेले सगळे परिवार लोक आले, बहाणे सांगायला लागले, मी लघुशंकराला गेलो, मी अमुक गेलो, तमुक गेलो. स्वामी शांत, ते भयभीत झालेले, हे शांत आहे. स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगितल्याने ती त्या ठिकाणी आहे. विचलित होत नाहीत ही माणसं. सगळे सोबत बिडारावर गेले, जिथं थांबले होते तिथे. तिथं बाईसा होती स्वामींवर प्रेम करणारी, तिला कळलं, ते शिवाय द्यायला लागले. मेल्यांना तुम्हाला लाज वाटत नाही? एरवी परमेश्वर म्हणता, प्रसंगाला तर पळून जाता. स्वामी शांत, त्या लबाडाला बघूनही शांत, तिलाही बघून शांत. आणि मग इथं स्वामींनी बोलायला सुरुवात केली, बाई चुकीच्या जागेवर उभे आहात तुम्ही. कुठे उभे आहात तुम्ही? क्रोधाच्या जागेवर उभे आहात बाई तुम्ही. प्लॉट घेताना तुम्ही सोयीचे प्लॉट घेता, पण तुम्ही कुठल्या जागेवर उभे याचा तुम्ही विचार करत नाही. प्लॉट कॉर्नरचा पाहिजे, मोठा पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे. तुमची एक जागा वेगळी, ती आतली. स्वामी म्हणाले, बाई तुम्ही चुकल्यात. क्रोधाच्या जागेवर उभे असल्यामुळे शिवाय, बाई ते तर चुकले, ते भयाच्या जागेवर उभे होते. आम्ही अभयाच्या जागेवर उभे आहोत. ती जागा माणसाला शोधून स्वामींनी दिली. ती जागा रे मनवा पळतो परे तुला
सूत्र आहे स्वामींचा बरं काय चाललेली मी पळतो परतो बाई पळतो परतो लाहे हे ते सूत्र आहे. या सूत्राचा अर्थ असा की घसरला तो पुन्हा उठू शकतो, नापास झाला तो पुन्हा पास होऊ शकतो, दारिद्र्य झाला पुन्हा श्रीमंत होऊ शकतो. अब्राहम लिंकन अमेरिकेचा 7 वेळेस पडला निवडणुकीमध्ये, 8व्यांदा उभा राहिला आणि तो पुन्हा निवडून आला, तो राष्ट्राध्यक्ष झाला. अत्यंत विनोदी आणि बुद्धिमान माणूस होता. स्वामींनी असं आश्वासन दिले सगळ्या तरुणांना, घाबरू नका रे, घाबरू नका. पळण्याचा प्रसंगाला तर पुन्हा वापस फिरू शकता तुम्ही. तुमची इच्छाशक्ती महत्वाची आहे. इच्छाशक्तीमध्ये चुंबकत्व आहे आणि महापुरुषांच्या जीवनामध्ये तुम्हाला ते दिसतं. आमचे महामहिम राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जंगलामध्ये गेले, आत्महत्या करायचे विचार करायला आणि एक संन्यासी भेटला आणि चौकशी केली, त्याला समजावून सांगितलं. म्हटलं मला नोकरीच लागत नाही. अरे तुला ती देणारच नाही ईश्वर, तुझ्याकडे एक मोठं काम सोपवणार आहे ईश्वर, जा परत जा. पैशाने भाड्याला, त्याने भाड्याला पैसे दिले. तुम्ही वाटच पाहत नाही मरत असताना. पळे तो परतो लाहे. अर्जुना युद्धस्व युद्धच